वेलकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा आता बघत आहे 10th क्लासचं जॉमेट्रिक सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 4। एक्झाम्पल नंबर विद्यार्थी मित्रांनो 4 बघूया आता आपण। तर एक्झाम्पल नंबर 4 मध्ये मी तुम्हाला बघा पहिले बुक्स मध्ये बघा वाचून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो। इन एबीसी म्हणजे ए बी सी ट्रायंगल आहे म्हणतो एपी हाईट बी सी म्हणजे एपी हा जो एपी आहे हा बी सी ची जे दिलेली आहे त्यांनी ती काय सांगितली हाईट सांगितली। त्यानंतर बी क्यू हे एसी ची हाईट आहे म्हणजे बघा बी आणि क्यू हे जे आहे हे एसी ची हाईट आहे म्हणते एसी ची हाईट बी क्यू आहे ना क्यू आहे ना हा म्हणजे त्यामध्ये त्यांनी बी मायनस पी मायनस सी बीपीसी हे बेस आहे बीपीसी हा बेस आहे आणि ए क्यू सी हा बेस आहे ए क्यू सी हा त्याचा बेस आहे ना हा। देन प्रूव्ह दॅट सीपीए सिमिलॅरिटी सीपीए म्हणजे बघ मित्रा सीपीए हाईट झाली सिमिलॅरिटी आहे म्हणते तो सीपीए आणि सी क्यू बी हे सुद्धा सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता जे सारख्या प्रमाणात असेल ती आहे की नाही मित्रा। हा इफ एपी 7 आहे म्हणतो एपी हा जो एपी आहे हा मित्रा हाईट जे 7 आहे म्हणतो आणि त्यानंतर बीक्यू ची हाईट त्यांनी आपल्याला 8 बीक्यू सांगितलेला 8 आणि बीसी दिलेला आहे बेस हा 12 त्यांनी सांगितलं आपल्याला एसी काढून दाखवा म्हणजे एसी हे युनिट किती असणार एसी हे किती असणार बघ मित्र। आता त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने विचारलं त्या पद्धतीने पहिले आपण टेस्ट बघूया की ही टेस्ट कोणती आहे। तिथे त्यांनी तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं देन प्रूव्ह दॅट म्हणजे ही टेस्ट कोणती आहे टेस्ट दाखवा आणि त्यानंतर फाइंड दॅन एसी म्हणजे पहिले तर तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की ही टेस्ट कोणती आहे। मग आता कोणत्या पद्धतीने काढायचं तर बघा इन मी नेहमी तुम्हाला सांगित असतो सुरुवातीला पहिले इन लिहायचं मग लिहायचं आहे तुम्हाला ट्रँगल्स हा जो ट्रँगल्स असतो हा महत्वाचा असतो हा सुरुवातीला तुम्हाला टाकावा लागतो सी पी ए अँड लिहायचं सुरुवातीचा अँड क्रॉसपॉन्डिंग सिमिलॅरिटी वगैरे असेल ते नंतर तर अँड ट्रँगल्स हा जो असतो ट्रँगल सी क्यू बी त्यानंतर मित्रा आता आपल्याला दाखवायचा अँगल्स आता जो अँगल्स असेल तो अँगल सी पी ए बघ मित्रा सी पी ए हा झाला अँगल सी पी ए काय झालेला आपला अँगल। त्यानंतर क्रॉसपॉन्डिंग अँगल्स मित्रा सी क्यू बी बघ हा 90 डिग्री हा 90 डिग्री म्हणजे पी हा 90 डिग्री आहे क्यू हा 90 डिग्री आहे। तर मग इथं दाखवायचं आहे मित्र आपल्याला बोथ 90 डिग्री इक्वेशन नंबर 1 त्यानंतर आता हे कोणते अँगल झाले आता यामध्ये कॉमन अँगल्स येऊन राहिले आहे की नाही। मग आता कॉमन अँगल्स कोणते येतात बघ मित्रा अँगल्स जे अँगल दाखवायचे ते ए सी पी कॉन्ग्रुएंट्स अँगल्स बी सी आणि क्यू बघ मित्रा पहिले दाखवला ए सी पी आता आपल्याला दाखवायचा बी सी क्यू 90 डिग्रीचा बी सी आणि क्यू आहे ना हा कॉमन अँगल आहे ना हा। त्यानंतर इक्वेशन नंबर 2 म्हणजे फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड ट्रँगल्स लिहायचं सी पी ए सिमिलॅरिटी सारख्या प्रमाणात असलेली समरूपता सिमिलॅरिटी ट्रँगल्स सी क्यू बी बघ मित्रा सी पी ए आहे ना हा आणि सी त्यानंतर क्यू बी म्हणजे बघ क्यू हा पी हा सेंटरमध्ये क्यू हा सेंटरमध्ये। त्यानंतर आता आपल्याला हे जे दिलेलं आहे तर हा कोणता टेस्ट आहे म्हणजे समरूपता म्हणजेच याचा अर्थ सिमिलॅरिटी बाय दाखवायचं त्यांना ए टेस्ट
टेस्ट. हा, हे झाली आपल्याला त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलं होतं. मग आपण आता ते प्रूव्ह केलं. म्हणजे बघा, आता त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे फाइंड AC किती आहे. किंवा काय सांगितलं मित्रा त्यांनी, AC हा फाइंड करून सांगा. म्हणजेच आता आपल्याला मग दाखवायचं त्यांच्यासाठी की AP हा A आणि P 7 दिलेला आहे ना. हा AP हाईट घेतली. आता B आणि Q, B आणि Q. त्यानंतर आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, AC आहे ना. हा म्हणजे AC त्या B आणि C बघा, त्याला डिवायडेड बाय BC, त्याला डिवायडेड बाय काय करायचं मित्रा, BC. मग AP किती आहे मित्रा, आता आपला AP आहे 7 आहे ना. हा BQ किती दिलेला मित्रा, BQ 8. हा AC आहे का, नाही AC काढायचा मित्र आपल्याला, BC 12. BC किती आहे 12. मग आता यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस काय करायचं मित्रा, मल्टिप्लिकेशन. हा AC 12 7 हा कसं हे सॉरी AC हा BC, तर BC आहे ना, BC 12 आहे. हा मग आता AC आणि 8 येणार. किती येणार मित्रा, 8 आहे की नाही. हा तर AC 8 डिवायडेशन यांचं मल्टिप्लिकेशन 7 × 11 12. हा 12 7 × 12. मग आता AC इज इक्वल टू 7 × 12 त्याला डिवायडेड बाय 8. AC डिवायडेड यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 12 7 किती होतो 84 डिवायडेड बाय 8. 84 डिवायडेड बाय 8 म्हणजेच AC जो आहे 10.5 युनिट. 10.5 युनिट आला. 10.5 किती आला आपला युनिट. बघून घ्या मित्र. म्हणजेच आता आपल्याला हा मिळालेला आहे AC किती मिळाला आपल्याला 10.5 युनिट आहे की नाही मित्रा. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आता आपल्याला दिलेला त्या गणितामध्ये जो PQRS दिलेला आहे हा सांगितला त्यांनी PQRS. बघा कठीण आहे हे गणित थोडंसं, तरी आपण बघून घेऊ. आणि शांततेत हे गणित तुम्हाला कमीत कमी 2 वेळा तरी करावं लागेल, 2-4 वेळा करावं लागेल आणि प्रॅक्टिस करावं लागेल त्या गणिताची, त्याशिवाय जमणार नाही. कठीण आहे थोडंसं, बघून घ्या. आता त्यांनी काय सांगितलेलं PQRS म्हणजे PQRS त्यांनी सांगितलं साईड PQ पॅरेलल साईड SR. म्हणजेच आपल्याला त्यांनी P हा Q पॅरेलल साईड लिहू आपण विद्यार्थी मित्र. साईड PQ पॅरेलल साईड SR. म्हणजेच त्यांनी असं दिलेलं आहे आपल्याला की बा हा जो PQ आहे हा SR चा पॅरेलल आहे. काय आहे तो, SR चा पॅरेलल. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आपल्याला AR 5AP म्हणजे AR हा जो AR आहे हा AR हा काय म्हणते तो APच्या 5 म्हणजे 5 पट आहे ना, म्हणजे 5 पट प्रमाणात आहे. त्यानंतर त्यांनी दिलं AS म्हणजे हा AS AQच्या 5 पट आहे. पुन्हा त्यांनी दिलं की ते 5 पट. देन प्रूफ दॅट म्हणजे तुम्ही प्रूफ करा. SR म्हणजे हा S आणि हा R 5 पट PQ म्हणजे SR हा 5 पट PQच्या प्रमाणात आहे. बघा म्हणजेच आता आपल्याला त्यांनी त्याच्यामध्ये SR हा PQच्या 5 पट आहे म्हणतो आहे की नाही. म्हणजे त्या प्रमाणात जास्त असेल. मग आता आपण दाखवलेलं आहे की साईड PQ पॅरलल साईड SR म्हणजे SR PQची पॅरलल लाईन SR आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यांचे जे ट्रायंगल दिलेले असतात ते सुद्धा दाखवायचे आहेत. ट्रायंगल मध्ये आपल्याला त्यांनी काय दिलेला बघा, अँगल्स. तुम्हाला पहिले सगळ्यात पहिले अँगल दाखवावा लागेल. QS म्हणजे हा QSR. बघा आपण अँगल दाखवत आहे, काय दाखवत आहे मित्रांनो, अँगल QSR. हा बघा QS आणि R हा झाला फर्स्ट अँगल. त्यानंतर आपल्याला दिलेला त्यांनी QSR हा अँगल झाल्यानंतर तुम्हाला सेकंड अँगल दाखवायचा आहे
तर मग आता आपण सेकंड अँगल तर काय दाखवसान, यस क्यू आर, यस क्यू आर, यस क्यू आर, यस क्यू आर. तर हे अल्टरनेट अँगल्स आहेत. कोणते अँगल्स आहे, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. त्यानंतर आता अल्टरनेट अँगल जे म्हटलेले आहे, बरोबर लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो मी ते. तर अल्टरनेट अँगल्स, तर यस क्यू आर हा या क्यू एस आर, क्यू एस आर यांचा अँगलचा अल्टरनेट अँगल्स दिलेला आहे. अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो, अल्टरनेट अँगल. मग त्यामध्ये आता आपल्याला लंब लाईन्स म्हणजे कोणती दिलेली आहे त्यांनी, त्याच्याबद्दल सुद्धा लिहू आता आपण. म्हणजे अँगल ए एस, बघा हा जो ए एस आर आहे, हा ए एस आर इज इक्वल टू आहे ना, हा त्यानंतर ए क्यू पी. बघा मित्रांनो, ए क्यू पी म्हणजेच तुम्हाला पहिले सुरुवातीला हा अँगल आणि नंतर हा सुद्धा एक अँगल दिलेला बघा. म्हणजेच हा ए एस आर आणि ए क्यू पी, ए क्यू पी. म्हणजेच हे त्यामध्ये ए काय आहे, त्यामध्ये दिलेली एस ए क्यू आहे ना, हा लंब लाईन म्हणजेच हा त्यांचा बिंदू. अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो, एस ए क्यू. आता त्यांची तुम्हाला खाली दाखवायचं आहे इन ट्रायंगल्स. म्हणजे हा ट्रायंगल कोणता, ट्रायंगल कोणता, ए एस आर. बघा ए एस आर हा दाखवलेला आपण ट्रायंगल ए एस आर आणि ए क्रॉसपोंडिंग अँगल्स ए क्यू पी, ए क्यू पी. म्हणजेच हा झाला त्यांचा क्रॉसपोंडिंग अँगल ए क्यू पी. बघा ए एस आर, ए एस आर. तर आपण याला थोडंसं खाली लिहूया. म्हणजेच हा बघा डिग्री सेम कॉमन याच्यामध्ये येऊन राहिलेले आहेत ते येत आहे ना, हा म्हणजेच आपण याला देऊ इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर किती देत आहे, 1. म्हणजेच हे काय आहेत, हे व्हर्टिकल अँगल्स येऊन राहिले. कोणते अँगल्स येऊन राहिले, व्हर्टिकल अपोजिट अँगल्स, व्हर्टिकल अपोजिट अँगल. सेम दोन प्रमाणामध्ये अँगल्स दिसत आहे आपल्याला, खालून आणि वरतून. बघा याच्यामध्ये दोन गुणाकारामध्ये हे दोन दिसत आहे. म्हणजेच व्हर्टिकल अपोजिट अँगल, अपोजिट आहे दोन्ही एकामेकाच्या आहेत ना विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच आपल्याला ते अपोजिट दाखवायचे आहे. आता अँगल एस ए आर, एस ए आर हा अँगल क्रॉसपोंडिंग ए क्यू पी, ए क्यू पी हा डॅश वर्टिकल अपोजिट अँगल्स, वर्टिकल अपोजिट अँगल्स. हा म्हणजेच मग इक्वेशन नंबर 2 मध्ये सुद्धा येणार आहे. सॉरी, आपलं पहिल्यांदा त्यांचं जे दिलेलं आहे त्यांनी आपल्याला बघा दोन हा वर्टिकल अपोजिट अँगल्स. म्हणजेच आता आपण फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2, इक्वेशन 1 and 2 म्हणजे दोन्ही याच्यामध्ये. मग दोन याच्यामध्ये कोणकोणते, म्हणजे हे कोणती टेस्ट आहे ते सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे त्याचं. हा अँगल्स ए एस आर सॉरी याच्यामध्ये एस ए आर म्हणजेच एस एस आर, हा ए एस आर ए क्यू पी. हा तर बघा सिमिलॅरिटी कोणतं, म्हणजे सिमिलॅरिटी ट्रायंगल्स येऊन राहिले ते. हा ए क्यू पी, हा ए क्यू आणि पी, ए क्यू पी. बघा ए क्यू पी म्हणजेच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाय ए टेस्ट वर्टिकल अपोजिट अँगल मध्ये सेम येत आहे. काय येत आहे ते सेम, म्हणजेच वर्टिकल अपोजिट अँगल राहून राहिले, वर्टिकल अपोजिट अँगल. बघा आता मित्र त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, प्रूफ करून दाखवायचं आहे. काय प्रूफ करून दाखवायचं आहे की एस आर आणि पी क्यू म्हणजेच ह्या 5 पटच्या तुलनेमध्ये येऊन राहिले. तर ते कोणत्या पद्धतीने येऊन राहिलेले आहेत, मग आपण सुरुवातीला लिहू पहिले ए एस आहे ना, हा त्यानंतर ए क्यू त्याला डिवायडेड बाय ए क्यू. ओके, हा त्यानंतर एस आर, एस आणि
आर. बघ मित्रा एस आर हेच त्यांनी आपल्याला काय सांगितलेले पी क्यू इज इक्वल टू. ओके हा. त्यानंतर आता आपली एस ची लाईन झाली एस आणि ए क्यू. तर आता आपण असं बघूया ए पी म्हणजेच ए हा खाली दाखवूया ए आर आणि ए पी. बघा मित्रा ए आर आणि ए पी म्हणजेच हे कोणते येऊन राहिलेले आपले क्रॉसपॉन्डिंग साइड सिमिलॅरिटी ट्रायंगल्स. क्रॉसपॉन्डिंग साइड सिमिलॅरिटी ट्रायंगल्स. म्हणजेच बघ मित्रा आता एस हा एस आहे ना ए क्यू ए आणि क्यू त्यांनी आपल्याला गणितामध्ये 5 दिलेले आहेत. तर त्यामध्ये आता आपण सारखे प्रमाण हे आपल्याला काढून दाखवायचे आहेत दोन्ही एस आर आणि पी क्यू. तर सुरुवातीला आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये ए एस हे खाली उतरूया ए एस आणि ए क्यू इज इक्वल टू ए आर आणि ए पी. तर त्यांनी 5 पट सांगितलेले असल्यामुळे तर आपल्याला आता काय करायचं आहे सेम पद्धतीमध्ये दाखवायचं आहे 5 पहिले डिवाइड आहे आपण काल शिकू ए क्यू त्यानंतर ए पी. बघ मित्रा आता ए क्यू तर 5 पट आहे तर याचा अर्थ ए क्यूच येणार. पुन्हा ए पी आहे म्हणजे ए पी सुद्धा हे 5 पट आहे म्हणजे इथं ए पी दाखवायचा. हे कट करायचे मित्रा. म्हणजेच मग आपल्याला जे दिलेलं आहे बघ एस आर ए पी हे खाली उतरायचे एस आर आणि पी क्यू इज इक्वल टू आहे बरोबर. हा म्हणजेच आपल्याला किती दिलेलं आहे त्यांनी 5 तर 1 5 लिहायचा. 2 नाही तर सर 2 5 दिलेला आहे म्हणजे दोन्ही 5 घ्यायचे का नाही 1 5. यामध्ये क्रॉसपॉन्डिंग व्हर्टिकल अपोजिट आहेत त्यानंतर क्रॉसपॉन्डिंग साइड सिमिलॅरिटी ट्रायंगल्स आहेत त्यामुळे आपल्याला 5 दाखवलेले आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला काय येणार आहे सुरुवात त्यांचे दाखवायचे मग एस आर इज इक्वल टू पी आणि क्यू 5 इकडे एस आर 5 पी क्यू 5 म्हणजेच आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. तुम्हाला प्रूफ कोण लिहून द्यायचं असेल तर हेच प्रूव्ह दाखवून द्यायचं. ओके व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मित्रा हे गणित थोडंसं कठीण आहे त्यामुळे पुन्हा करायचं प्रॅक्टिस करायची आणि इतकं कठीण गणित खूप कमी प्रमाणात विचारतात त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. खूप कमी प्रमाणात विचारतात 1% मध्येच विचारतील हे जास्त प्रमाणामध्ये विचारत नाही त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके मित्रा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब कर. लाईक करा म्हणजे मलाही माहिती पडणार की माझ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण व्हिडिओ आवडत आहे आणि सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र.